अचानक घरी आलो ऑफिसमधून, बघतो तर काय यांची भाजी निवडण्याची स्पर्धा चालू होती. पप्पा तिला मदत करत होते. ऐश्वर्या पण भाजी निवडत होती. आई बोलत होती, चला चला पटकन चला, माझ्या झिला भूक लागली आहे. भूक तर खूप लागलीच होती, कारण की दिवसभर काम केलेलं, दुपारी फक्त 4च चपात्या खाल्ल्या हो. तिने ऐश्वर्याने डबा पण कमी दिला मला. तर ते राहू दे. नंतर बघतो तर काय ह्या लोकांनी पावभाजीचा प्लॅन बनवलेला. पावभाजी बनता बनता खूप वेळ झाला. 10 वाजताच भेटली तशी, तरी पण मी बघत होतो झेप्टोमधनं काय मागवू का. पप्पांनी 4 शिव्या घातल्या, कारण की ते बोलले की अरे इथे तर चालू आहे ना, कशाला झक मारायला मागवतोयस. त्यानंतर बघायला गेलं तर त्यांचं पण बरोबरच आहे. बाहेरचं पण चांगलं नाही, एवढ्या घरात बायको सुगरण आहे, ती मस्तपैकी पावभाजी बनवते. बघ, मन माझं प्रसन्नच झालं बघायला गेलं तर. काय म्हणावं, असा आनंद अश्रू येत होते. आता बोलताना पण मला बघा किती भरून आलेलं आहे. तर बघत होतं, पावभाजी तर बनत होतीच, पण काय बोलावं, त्या सुगंध वासाने माझं तर मनच भरून आलेलं. मला तर खूप भूक लागलेली, तरी ऐश्वर्या माझ्यासाठी करत होती. काही म्हणा, लग्न झाल्यावर ऐश्वर्याने मला एवढे चांगले चांगले डिशेस खायला दिले. आणि मला तर तिच्याच हातची पावभाजी आवडते. एवढी आवडते की तर मी तिला सांगतोच की तूच पावभाजी बनव, कारण की मला बाहेरची पावभाजी आवडत नाही. आहे ते आहे, खोटं कशाला म्हणावं. पण बघता बघता काय म्हणा की लग्न झाल्यावरती ना, एक नवी नवरी असते ना, असं ती काय काय छान छान बनवत असते. तशी सुंदरच दिसते असं बनवताना. असं वाटतं की तिच्याकडे ना, असं बघतच बसावं. बघा तुम्हाला पण आता मी तिचा फोटो दाखवतो. नको राहू दे, ती मला ओरडली. ती बोलली पहिला मी चिरलेला प्रॉपर कांदा दाखव, टोमॅटो दाखव, कसं तिने चिरलं आहे, परफेक्ट चिरलं आहे, जसं तुला बाप जन्मात देणार नाही असं ती मला म्हणाली. ते तर आहे, मला तर नाहीच येणार, कारण की ती एवढी सुगरण आहे, एवढं छान जेवण बनवते. असं ना बोटं चाटूनच, असं चाटूनच खावेसे वाटतात. ऑफिसमध्ये पण घेऊन जाते सगळं काही. ती तिच्या कलिग्सला पण देते, तिच्या कलिग्सला पण आवडतं तिच्या हातचं, का माहिती. आणि ती एवढं सुगरण तर आहेच, काही म्हणा. दिसायला तर सुंदर आहेच, पण जेवण बनवायला पण एक नंबर. बघा बघा कशी पटापट कामं करते. मीठ टाकायला विसरलेली बरं, मीठ टाकायला विसरली, तसं तिनं व्यवस्थित सगळं केलं. मिठाचा अंदाज विंदाज घेतला, वाटण बिटण टाकलं, आणि बघा कशी बनवते पावभाजी. आणि आमची पावभाजी बनली आणि आम्ही खायला तर सुरुवात केली. तर तुम्हाला दाखवतो फोटो. हे बघा, मस्तपैकी पावभाजी. दुकानात पण अशी बघायला भेटणार नाही. माझ्या मनाला भावणारी माझी बायको